Welcome friends, welcome to my channel. In this lecture, we are going to discuss next lesson, that is degree. Degree means what? The comparison, or you can say the comparison of or description of adjective, which is in three types of manner, that is positive, comparative and superlative. आता याच्यामध्ये आपण मराठीमध्ये याला समजून घेऊया. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे फॉर एक्झाम्पल चांगला, कंपॅरेटिव्ह मध्ये अधिक चांगला आणि सुपरलेटिव्ह मध्ये सर्वोत्कृष्ट म्हणजे सर्वात चांगला, किंवा वाईट, अधिक वाईट, सर्वात वाईट. आणि असं जेव्हा तुलना केलेली असते कुणाची, दोन नाऊन किंवा दोन प्रोनाऊनची, मोस्ट प्रोबॅबली नाऊनशी रिलेटेड, नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करणारा जो वर्ड आहे ऍडजेक्टिव्ह, किंवा ऍक्शनला मोर इन्फॉर्म करणारा वर्ड आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह ही नाऊनशी रिलेटेड किंवा नाऊन्सच्या क्वालिटीज, क्वांटिटीज, मॅनर, इंट्रोगेशन, पोझेशन या सगळ्या गोष्टी, नंबर्स, या गोष्टी डिस्क्राईब करण्याचं काम करतात. आणि या पर्टिक्युलर ऍडजेक्टिव्हचं जे डिस्क्रिप्शन आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या तीन पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला काही फॉर्म सांगणार आहे. जेव्हा आपल्याकडे मोर दॅन 3 सिलॅबल किंवा लेस दॅन 3 सिलॅबल असे वर्ड्स असतात. सपोज फॉर एक्झाम्पल काही सर्टन चेंजेस आहेत डिग्रीमध्ये, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल हिअर आय मस्ट टेल यू दॅट इज टॉल, विच इज युअर पॉझिटिव्ह फॉर्म. Then that comparative form of tall is taller than, and superlative form is tallest. Now you must understand EST and ER form. ER form which is for comparative degree, then PD is your base form, and that tallest is your superlative degree. That means friends must understand हे जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह आहेत. ह्या ऍडजेक्टिव्हला या कंपॅरिझन्स मध्ये अशा पद्धतीनं काय केलं जातं, फर्स्ट, सेकंड, थर्ड तीन फॉर्म्स केले जातात. सॉरी, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री पॉईंट ऑफ व्ह्यू. जेव्हा तुमचा हा वर्ड जो आहे किंवा हे जे ऍडजेक्टिव्ह आहे ते लेस दॅन 3 सिलॅबल आहे, कदाचित इथे मोर दॅन 3 सिलॅबल जर वर्ड असेल, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल, ब्युटिफुल, दिस इज युअर ऍडजेक्टिव्ह. नाव या केसमध्ये ब्युटिफुल हे तुमचं बेस आहे, तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER प्रत्यय लागणार नाही याला, तर ते कसं होईल, मोर ब्युटिफुल. Okay, then that is most beautiful, most beautiful for this particular superlative degree. So keep remember for this. Then we must understand here how it, that means how one can understand the given sentences in which degree. That means the degree always deals with your adjective, or it deals with adjective to compare the adjective for two nouns, two objects, more than two objects, आणि या पद्धतीनं डिस्क्राईब केलेलं असतं. सपोज फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह डिग्री मध्ये तुमचं जे ऍडजेक्टिव्ह असतं ते ऍज, सो ऍज मध्ये असतं काही केसेसमध्ये, किंवा काही केसमध्ये ऍज मध्ये असतं. इथे ER प्रत्यय असतो आणि त्याच्या बिफोर, दॅट मीन्स ऍडजेक्टिव्हच्या बिफोर ऍडजेक्टिव्ह आपण दॅन यूज करतो इथे. ओके, आणि इथे EST प्रत्यय असतो आणि नाऊनच्या पूर्वी जो काही ऍडजेक्ट नाऊन आहे किंवा त्या नाऊनच्या पूर्वी दी हे आर्टिकल यूज केलेलं असतं. ओके, दॅट्स इट फॉर, that means that is all about for this, that means positive, superlative, comparative degrees understanding. How, that means according to that we can understand the types of degree. Then let me tell you friends how we can change the degree. This means superlative degree to, or you can say PD, positive degree to comparative degree, or vice versa, comparative degree to positive degree. काय चेंजेस असतात? फर्स्ट चेंज जो आहे तो तुमचा त्या सेंटेन्स मध्ये, ज्या पहिल्या सेंटेन्स मध्ये नॉट असेल तर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये नॉट नसणार आहे. दॅट मीन्स इथे असेल तर इथे नसेल. जर त्याचबरोबर वाईस वर्सा, याच्या जर नॉट या सेंटेन्स मध्ये नसेल तर पुढच्या सेंटेन्स मध्ये ते असणार आहे. कीप रिमेंबर. आता या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल्स बघूया ज्याच्यामध्ये डिग्रीचे काही सर्टन चेंजेस दिलेले आहेत. आपण डिग्रीचे जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते
आपण भरपूर आहेत. You can practice, you can Google it and do practice at all. So let me ask you one sentence. Ram is taller than Gopal. That the example is for you. Ram is taller than Gopal. Now here you must understand this is your sentence. या सेंटेन्स मध्ये नॉट नाहीये आणि हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे कारण ER प्रत्यय इथे, त्यामुळे आपल्याला याचं पॉझिटिव्ह डिग्री करायचंय. तर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये हे सेंटेन्स ट्रान्सलेट होत असताना किंवा कन्वर्ट होत असताना आपण सेंटेन्स गोपाल पासून स्टार्ट करतोय, लक्षात ठेवा. सो कीप रिमेंबर गोपाल. आता इथे नॉट येणार आहे, त्यात बिफोर दॅट आपलं व्हर्ब येईल. गोपाल इज नॉट ॲज, इकडे आपण ॲज मध्ये आहे असं सांगितलंय, तर ॲज टॉल ॲज राम. दॅट्स ऑल फॉर युअर फर्स्ट सेंटेन्स. आता ऑलमोस्ट इथे गोपाल इज नॉट ॲज टॉल ॲज राम आहे, ह्याचं वाईस वर्सा कंपॅरेटिव्हली आपण काय करणार, राम इज टॉलर दॅन गोपाल. म्हणजे इथे नॉट आहे, इथे नाहीये. सो यू कॅन कन्वर्ट टू लाईक दॅट. देन इथे एक महत्वाचा फॉर्म आहे जो आपण या ठिकाणी वी आर गोइंग टू लर्न हिअर, दिस बेसिक फॉर्म और व्हॉट वी कॅन से. Apart from that, you must have to be understand one more change for understanding this particular superlative, positive and comparative degree. Now let me tell you friends here that the no other, that means somehow or somewhere down the line some sentences are like that. You must use no other, then you can use than any other, okay, than any other and than any other, or that means for superlative degree you can use the or of all, that means the of all, okay. And next one which you must remember, that is काही sentences very few किंवा no other ने चालू होणारी असतात. आता हे very few ने होणारी sentences असतील तर त्याच सेंटेन्स मध्ये डिग्रीचे चेंजेस कसे होतात, किंवा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर व्हेरी फ्यू असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ते काय येणार आहे, दॅन मोस्ट अदर, ओके, दॅन मोस्ट अदर फॉर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये, ओके. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये याच केसमध्ये काय असेल, वन ऑफ दी, पर्टिक्युलर वन ऑफ दी. सो कीप रिमेंबर. आता याचे आपण एक एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा आपण नो अदरचं एक्झाम्पल बघूया. Now first I was tell you here, Ashoka was the greatest of all emperors. Now example, that is Ashok was the greatest emperor. Ashok was the greatest, or you can say Ashok was the greatest of all the emperors. Greatest of all the emperors. Now here you must understand this is your superlative degree. Now याचे टेन्सला सेंटेन्स हे जे आहे ते या फॉर्म मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे, ओके. तर आपल्याला त्याला पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय किंवा कन्स्ट्रक्ट करायचंय. तर या केसमध्ये आपण कशा पद्धतीने होईल, तर पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं जर बघायचं झालं तर ते सेंटेन्स आपलं नो ऑर्डर ने स्टार्ट होईल. त्यामुळे नो ऑर्डर emperor was. Now last word, that is comparison of Ashok and emperor. No other emperor was. Now that particular no other word we already use here. No other emperor was. Now as already you know, as मध्ये जे आहे ते आपलं काय असणार आहे, जे ऍडजेक्टिव्ह आहे ते आपण ऍज मध्ये आपण फिक्स करतो. तर ग्रेटेस्ट आहे ते म्हणजे ऑब्विसली ऍज ग्रेट ऍज अशोक. दिस इज युअर, that means Ashok means that particular Samrat Ashok, you can say. Now after that we can convert this sentence into comparative degree, and that how it will change. Let me tell you how it change or it change occurs. Ashok was greater than any other emperor. Now here the sentence is Ashok was greater than any other emperor. Any
other emperor. That is all about that means या केसमध्ये जेव्हा नो अदरची सेंटेन्स असतात तेव्हा त्या सेंटेन्सचं अंडरस्टँडिंग अकॉर्डिंग टू दिस. आता सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. सो नेक्स्ट वन, काही सेंटेन्सेस व्हेरी फ्यूनी स्टार्ट होतात. तर व्हेरी फ्यू न स्टार्ट होणाऱ्या सेंटेन्स मध्ये काय चेंजेस होतात ग्रामॅटिकली, आणि आपण ज्याच्यामध्ये आपण डिग्रीचं कंपॅरिझन बघतोय ते बघूया. सो विल टेक द एक्झाम्पल फॉर दिस पर्टिक्युलर व्हेरी फ्यू. दॅट मीन्स the very few point of view. Very few cities are as clean as Pune. Now let me tell you, very few cities are, that means very few cities are as clean as Pune, are as clean as Pune. Now as already I told you that very few चं सेंटेन्स आहे, याचं कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करायचं आहे आपल्याला. गिव्हन सेंटेन्स जे आहे ते आपलं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे, पीडी मध्ये आहे. आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं सीडी मध्ये. आता दॅन मोस्ट ऑदर हे येणार आहे आपलं. तर कसं असेल, दॅट मीन्स लेट मी टेल यू, पुणे इज, यू कॅन से पुणे इज this particular more. That means Pune is more word you can use, more clean. Okay, more clean. That means very few cities. Pune is more clean cities. You can write like cities. Sorry, Pune is more clean than most other cities. So you must use this word than most other cities. So keep remember for this sentence. Now we can change this for superlative degree, and how it will convert, let me tell you. आपल्याला वन ऑफ दी असणार आहे, त्यामुळं आपल्या या सेंटेन्स मध्ये हे सेंटेन्स कसं अशाच पद्धतीने कन्स्ट्रक्ट होईल. कसं, पुणे इज आपण इथे मोस्ट clean one of the cities. This is all about your understanding of degree. आता आपण बघितलेल्या वेगवेगळ्या टाइप्स मध्ये पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे हे काही फॉर्म्स आहेत. एवढ्याच टाइप्सने सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं अंडरस्टँडिंग होतं. आणि हे जे अंडरस्टँडिंग आहे ते टू नाउन्स मध्ये कंपॅरिझन असेल तर पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करतो, आणि सगळ्यांमध्ये उत्कृष्ट दाखवायचं असेल तर ती सुपरलेटिव्ह डिग्री असते. दॅट्स ऑल फॉर दिस लेक्चर गाईज. वी विल सी इन द नेक्स्ट सबसिक्वेंट लेक्चर. प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.